नमस्कार, मी जितेंद्र जाधव। आज आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी, अतिशय महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रांजल अतकरे मॅडम। नमस्कार मॅडम। प्रांजल अतकरे मॅडम पेशाने शिक्षिका आहेत आणि मुलांच्या वयात येण्यापासूनच्या ज्या प्रोसेस आहेत त्या बाबतीत आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आज या ठिकाणी मिळणार आहे। तर मॅडम, मुलं वयात येणं म्हणजे नेमकं काय? ऍक्च्युली बऱ्याच पालकांचा असा समज असतो की मुलं 18 वर्षाची झाली की मुलं वयात आली, मुलं मोठी झाली, तर असं नाहीये। साधारण 12 वयानंतर मुलांमध्ये जे शारीरिक बदल व्हायला सुरुवात होते। आता हे शारीरिक बदल कोणते आहेत तर त्यांचा आवाज घोगरा होतो, मुलांचा आवाज घोगरा होतो, त्यांच्या चेहऱ्यावर पुरळ मुरूम असं यायला लागतं। मुलांची उंची म्हणजे 12 वर्षापर्यंत ज्या स्पीडने उंची वाढत असते त्यापेक्षा जास्त पटीने उंची वाढते या एजमध्ये। म्हणजे त्यांनी 12 वर्षानंतर 13व्या वर्षामध्ये एंट्री केली की त्यांची उंची झपकन वाढते। मग जेव्हा मुलांची उंची पटकन वाढते, मुलांच्या चेहऱ्यावर पुरळ येत आहेत, मुलांचा आवाज घोगरा होतोय, मुलींमध्ये लाजण्याचं प्रमाण येतं, तर या सगळ्या बदलांमध्ये लक्षात घ्यायला हवं पालकांनी की आता आपली मुलं मोठी झालेली आहेत, आता आपली मुलं वयात येत आहेत। म्हणजे निसर्गतः शरीरामध्ये जे बदल होत असतात, मुलगा असो मुलगी असो, त्यांच्या शरीरामध्ये जे नैसर्गिकरित्या बदल होत असतात त्या बदलांबरोबर, म्हणजे मला वाटतं त्याच्यामध्ये मुलांच्या बाबतीमध्ये दाढी मिशा येण्याचा ते सुरुवात होत असते साधारणपणे, मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा तसेच चेंजेस होत असतात। मग ह्या वयात येण्याचे हे जे चेंजेस आहेत, या चेंजेस बरोबरच त्याच्या स्वभावामध्ये सुद्धा बदल होत असेल मला वाटतं। येस, डेफिनेटली स्वभावामध्ये बदल होतो। म्हणजे आई वडिलांना काय असतं, मूल कितीही मोठं झालं तरी त्यांच्यासाठी ते मुलंच असतं। पालकांची ही काळजी मुलांना कटकट वाटायला लागते आणि मग पालकांना असं वाटतं, अरे एवढंसं सांगितलं, याच्या प्रेमापोटी सांगितलं, काळजीपोटी सांगितलं, तरी ह्याला एवढा राग येतो। ऑब्व्हियसली तो राग येतो कारण त्यांच्यामध्ये तेव्हा हार्मोनल चेंजेस होत असतात आणि ते अशा पद्धतीने होत असतात की त्यांना तुम्ही सारखं सारखं इन्स्ट्रक्शन्स दिलेले आवडत नाही। म्हणजे जसं की अगदीच लहान असताना आईचा किंवा वडिलांचा हात धरून शाळेत जाणारी मुलं, नंतर त्यांनी आपल्याबरोबर पालक येऊ नये, ते आम्ही स्वतंत्रपणे शाळेत जाऊ शकतो इथपर्यंत ते स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला लागतात। आणि ऑब्व्हियसली स्वभावामध्ये फरक पडतो आणि हा स्वभावच खूप पालकांना धक्का देणारा, टेन्शन देणारा असतं। फॉर एक्झाम्पल, या वयामध्ये मुलं काय करतात, 11 वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी मुलं पॅरेंट्स सोबत शेअर करतात, सगळ्या गोष्टी सांगत असतात कारण आई वडीलच त्यांचा कम्फर्ट झोन असतो। या वयामध्ये त्यांनी एंटर केल्यानंतर 12 वयानंतर त्यांना फ्रेंड सर्कल जास्त जवळचा वाटतो, म्हणजे त्यांच्या वागण्या आणि बोलण्यामध्ये सुद्धा फरक पडतो। ऑब्व्हियसली फरक पडतो आणि तेव्हा पालकांना असं वाटायला लागतं की आता मुलं माझ्याशी पहिल्यासारखं बोलत नाहीत। पहिलं सगळं येऊन सांगायचे, शेअर करायचे, पण आता मुलं बोलत नाहीत, त्यांची प्रायव्हसी जपायला सुरुवात करतात आणि कुठेतरी अशा गोष्टींना सुरुवात झालेली असते की त्यांना माहित असतं की या गोष्टी घरी समजल्या तर घरून सुद्धा आपल्याला ओरडा मिळणार आहे, पॅरेंट्स आता सपोर्ट करणार नाहीयेत, तर त्यासाठी मुलं आई वडिलांपासून थोडेसे लांब जातात। मग अशा वेळेला नेमका पालकांचा रोल काय असतो याच्यामध्ये? पालकांनी काय करायला पालकांनी काय केलं पाहिजे? एकतर 2 कारण आहे जेव्हा मुलं लांब जातात। कम्फर्ट झोन जे मी म्हटलं की मुलांना इन्सिक्युअर वाटतं, पॅरेंट ओरडतील, मारतील आणि आपण तसंच करतो। जेव्हा एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा अशीच का घडलीच कशी, आम्ही हेच शिकवलं का, हेच करायला तुला शाळेत पाठवतो का, असं सगळं पालकांचं सुरू होतं। मग त्यावेळी पालकांचा तो रोल बरोबर आहे, पण त्याचबरोबर त्यांनी काय नाही केलं पाहिजे हे अपेक्षित आहे ना, की ही चूक मुलं करतायत तर हे त्यांनी नाही केलं पाहिजे हे अपेक्षित आहे, तर त्यानुसारच नाही केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये काय लॉस आहे आपला हे पालकांनी त्यांना समजून दिलं पाहिजे। आणि पालक काय करतात,
कालपर्यंत तो बबड्या असतो, बाबू असतो, दादा असतो, दिदी असते. आई वडिलांसाठी मुलं शेवटपर्यंत लहानच असतात, मुलंच असतात ते. पण ते जेव्हा हे वयात येतात त्यांचे विचार बदलतात, तरीही त्यांना असं वाटतं आपली मुलं लहानच आहेत आणि त्याच दृष्टीने ते त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करतात. मग इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, इथे चढू नको, पडशील, रस्ता क्रॉस करताना नीट कर. सहलीला जरी जायला निघाली मुलं, 7वी 8वीची मुलं, तरी पालक सांगतात खिडकीतून हात बाहेर काढू नको, तोंड बाहेर काढू नको. त्यांना असं वाटतं अरे आता आम्ही काही लहान आहे का, आता हे आम्हाला सांगायच्या गोष्टी आहेत का. आणि मग इथूनच असं वाटतं की कालपर्यंत हा माझा ऐकायचा, आता हा माझा ऐकत नाही, ट्रॅक थोडासा वेगळ्या दिशेने जातो. आणि हे पालकांच्या लक्षात नाहीये की बाबा त्यांच्या हार्मोनल चेंजेसमुळे मुलं अशी वागतायत. पालकांना असं वाटतं की कालपर्यंत हा चांगला वागत होता आणि आता हा माझ्याशी असं उद्धटपणाने. अशा रीतीने त्या मुलांना समजून घेणं ही सुद्धा त्यांच्यात पालकांनी ही जबाबदारी पाळली पाहिजे. नेमकं काय फरक पडतात ते समजून घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपली त्यांच्याबरोबरची जी कम्युनिकेशन आहे, जो संवाद आहे, तो संवाद त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणजे कसा, तर मुलांना ही गोष्ट वाईट आहे, त्यांनाही माहितीये वाईट आहे, पण ती वाईट कशी आहे, त्याच्यात आपलं नुकसान काय आहे. काही गोष्टी आहेत त्या ह्या एजमध्ये ह्या हार्मोनल चेंजेसमुळे घडतातच. म्हणजे मी सांगितलं अट्रॅक्शन तर चुकीचं आहे. तिकडे पॅरेंट बदलून काढतात, मुलांना मारतात, की म्हणजे हे काय ऐकतोय आम्ही. खूप मोठा धक्का असतो हा पालकांसाठी. पण मग त्याच्यात वाईट काय आहे, किती लेवलला नुकसान होऊ शकतं आणि हे सगळं करण्यासाठी आयुष्य आहेच, हे जर त्यांनी तिकडे एक्सप्लेन केलं, त्यातली तीव्रता, नुकसानामधली तीव्रता त्यांनी जाणवून दिली, तर मात्र मुलं नक्की पालकांचं ऐकतील. मला वाटतं आजच्या या आपल्या संवादातून मुलांची जी निसर्गतः जो बदल त्यांच्यामध्ये होत असतो, आता त्या स्वभावाचं, त्यावेळेला मग अशा पद्धतीने पालकांची भूमिका काय असायला पाहिजे आणि त्यावेळेला मुलांना कशा पद्धतीने त्यांचं संगोपन करायला पाहिजे, असं निश्चित स्वरूपातली माहिती या ठिकाणी आपल्याला आज मिळालेली आहे. मला वाटतं आजच्या या पॉडकास्टमध्ये या अतिशय संवेदनशील विषयाबद्दल आपण जाणून घेतलं. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद.